नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजबर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? वाक्य के भेद। काय आहे? वाक्य के भेद। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे। तर चला बघा, तुमच्या समोर आता आलेला आहे वाक्य के भेद की परिभाषा, म्हणजे जे वाक्य आहे त्यांची परिभाषा। तर वाक्याचे परिभाषा कसा है, चला बघूया। ऐसे शब्द समूह जो पूरा अर्थ स्पष्ट करते हो वाक्य कहलाते हैं। ऐसा जो शब्द आहे ते ज्याचा पूर्ण समूह त्यामध्ये अर्थ स्पष्ट करून जात आहे त्यांना वाक्य असा म्हणतात आहे। त्यांना वाक्य किंवा असे म्हणतात। असा काही शब्द तुमच्या समोर आलेला आहे जे सगळ्या समूहाचा किंवा सगळ्या दलाचा पुरा अर्थ स्पष्ट करते, त्यांना आपण वाक्य असं म्हणतो। कळलं? हो। तर आज यांचा प्रकार बघूया की किती प्रकार आहे। अर्थ के आधार पर वाक्य के प्रकार। अर्थानुसार वाक्यात किती प्रकार आहे? अर्थ के अनुसार पर वाक्याचे 7 प्रकार आहे। किती प्रकार आहे? 7। अर्थानुसार अर्था किंवा अर्थात ते आधार पर वाक्यात 7 प्रकार दिलेले आहे। किती? 7। तर चला बघूया या 7 प्रकारामधून आपण काय पाहणार आहे किंवा हा 7 प्रकार काय आहे। तर चला बघूया। बघा, इथे 7 प्रकार दिलेले आहेत। तर पहिला काय आहे? विधानवाचक वाक्य, दूसरा निषेधवाचक वाक्य, तिसरा आज्ञावाचक वाक्य आणि चौथा तुमचा आहे प्रश्नवाचक वाक्य, पाचवा निर्देशवाचक वाक्य आणि सहा अनुरोध वाचक वाक्य आणि सातवा विनीत भरा वाक्य। तर याप्रमाणे यांचा 7 प्रकारे आपल्या समोर दिलेले आहे। तर चला पहिला बघूया की काय पहिला मध्ये काय आपण बघणार आहे किंवा काय आहे। तर चला बघूया। तर पहिला आहे विधानवाचक वाक्य की परिभाषा। तर पहिला आपण काय बघणार? यांची परिभाषा। जिस वाक्य में किसी क्रिया के होने या करने की सूचना हो उसे विधानवाचक वाक्य कहते। ज्या क्रियामध्ये असं आपल्याला वाटते की काही क्रिया होत आहे किंवा त्यांची सूचना दिलेली आहे, त्यांना आपण विधानवाचक वाक्य असा म्हणते। कळलं की नाही तुम्हाला? कळलं। तर याप्रमाणे ज्या वाक्याला परत सांगते मी, बघा, याप्रमाणे ज्या वाक्यातला आपला असं वाटते की यांची क्रिया होऊन जाणार आहे किंवा होत आहे किंवा त्याची काही सूचना आपल्याला दिलेली आहे, तर त्यांना आपण विधानवाचक वाक्य असा म्हणतो। कळलं ना? हो। तर जसे यांची काही आपण उदाहरण पाहिजे। पहिला, ऋत्विक ने वो पोटली राहगीर को दे दी। तर हा जे आहे ते या जे वाक्य आहे ते क्रिया आहे ते होत आहे, तर यांना आपण म्हणते विधानवाचक वाक्य। दूसरा, टीटू गिलहरी और चिंकी चिड़िया दोनों पड़ोसी थी। टीटू गिलहरी आणि चिंकी चिड़िया हे दोघं काय होते? पड़ोसी होते। तर याप्रमाणे याचं विधानवाचक वाक्य तुम्हाला कळलं की नाही? कळलं। तर आता आपण दुसरा बघूया। तीसरा, डर के मारे चिंकी शोर मचाने लगी। डर म्हणजे भयतून चिंकी जे होती शोर मचून गेली होती। चौथा, सूरज आग बरसाने लगा। सूरज जे आहे त्यांनी आग बरसून लागले। पाचवा, थक हार कर सांप वापस बिल में लौट गया। तर याबद्दल ह्याच्या सामान्य सूचना दिलेली आहे, त्याची क्रिया चालत आहे, त्यांना आपण काय म्हणतात? विधानवाचक वाक्य असा म्हणतात। कळलं? हो। तर आता दुसरा बघूया। दुसरा आहे तुमच्या समोर निषेधवाचक वाक्य की परिभाषा। तर पहिला आपण काय बघणार? यांची परिभाषा बघणार। तर पहिली परिभाषा काय आहे यांची? जिस वाक्य में किसी बात के न होने या न करने का बोध हो उसे वाक्य कहते हैं। निषेधार्थवाचक वाक्य कोणाला म्हणतात? ज्या वाक्यात आपल्याला नाही असं म्हणतात किंवा नाही होणार असं म्हणतात किंवा नाही होणार यांचा बोध होतात, त्यांना आपण निषेधवाचक वाक्य असं म्हणतात। पहिला बघा, ऋत्विकने पोटली नाही खोली म्हणजे नाही, तर याबद्दल या क्रिया नाही होणार, तर इथे निषेधार्थवाचक वाक्य असतात। ऋत्विकने अपनी पोटली नहीं खोली म्हणजे ऋत्विकने आपली पोटली नाही उघडली। दुसरा, अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं रही। आता माझी क्षमता दरबार लावायची नाही आहे। तर याबद्दल या जे तुम्ही दोघं प्रश्न पाहिला, तर या दोघं प्रश्नासमोर तुम्हाला असं विचार आहे की हा कार्य होत नाहत आहे, तर या कोणतं वाक्य आहे? निषेधवाचक वाक्य आहे। आता तिसरा,
कूलर और पंखा भी चल रहे थे। दूसरा काय है, कूलर आणि पंखा भी चलत आहे। चौथा, हम तुम्हें टहनियों तक नहीं आने देंगे, आम्ही तुम्हाला टहनीपर्यंत नाही येणार देणार आहे। पाचवा, अब माँ के समझाने की जरूरत नहीं थी, आता आईचं समजून घेण्याची जरूरत नाही होती। तर असा बद्दल हा दुसरा होता। आता आपण तिसरा पाहणार। तुम्हाला कळतं की नाही? कळतं, छान। तिसरा, आज्ञावाचक म्हणजे आदेश, वाक्य की परिभाषा। ज्या वाक्यात म्हणजे जिस वाक्य में किसी भी प्रकार की आज्ञा या प्रार्थना का बोध हो उसे आज्ञावाचक वाक्य कहते हैं। बघा, जिथे तुम्हाला असं वाटते की त्यांची काही आदेश दिलेले आहे, मी तुम्हाला काही आदेश देते किंवा त्यांची आज्ञा केलेली आहे, तर त्यांना आपण आज्ञावाचक वाक्य असं म्हणतात। काय म्हणतात? आज्ञावाचक वाक्य। जसं पहिलं आहे चुप बैठो, तर मी तुम्हाला सांगते ना, गप्प बसा, जसं तुम्ही सारखं सारखं बोलता की हे कसं झालं, हे तसं झालं, हे तसं झालं, किंवा आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत आहे आणि तिचे तुमच्या समोर शिक्षिका बोलत आहे किंवा वाचनात करत आहे, तर तुम्ही बोलता, तर शिक्षका काय करते, ओरडू लागते तुम्हाला, कारण की तुम्ही बोलत आहे। तर काय म्हणतात, चुप बसा म्हणजे गप्प बस। तर याप्रमाणे मी तुम्हाला काय देत आहे, आदेश देत आहे। तर यांना आपण काय म्हणतात की आज्ञावाचक वाक्य असं म्हणतात। इथे बघा, तू घमंड करना छोड दे, तर मी तुम्हाला तू घमंड करू नये, तर याप्रमाणे आता दुसरा। तिसरा, अपना अपना काम करो, आपल्या आपला काम करू या। चौथा, चंदा मामा बाल पत्रिका पढो, चंदा मामा बाल पत्रिका पढा, म्हणजे तुम्ही चंदा मामाची जी पत्रिका आहे ते तुम्ही पढून घ्या। तर मी तुम्हाला आदेश देते ना, पढून घ्या असं प्रमाणे। पाचवा, आइए हम गलत करके 1000 रुपये ले जाइए, ते मला आइए हमें म्हणजे आम्हाला गलत करून ठाऊ किंवा तुम्ही 1000 रुपये घेऊन जा, तर याबद्दल हा कार्य नाही होणार, म्हणून हे सांगत आहे किंवा मी तुम्हाला आज्ञा असं देणार आहे की तुम्ही येऊन मला गलत साबित करा आणि जे पैसे इथे दिलेले आहेत ते घेऊन जा। कळलं? हो। तर अजून बघूया। आता आपल्या समोर आहे चौथा प्रश्न किंवा चौथा। इथे बघा, प्रश्नवाचक वाक्य की परिभाषा। आता आपण काय पाहणार, या जे प्रश्नवाचक वाक्य यांची परिभाषा पाहणार आहे। बघा, जिस वाक्य में किसी प्रकार का प्रश्न किया गया हो उसे प्रश्नवाचक वाक्य कहते हैं। ज्या ठिकाणी किंवा ज्या वाक्यात अशा प्रमाणे होतात की काही प्रश्न विचारून गेलेला आहे, त्यांना आपण प्रश्नवाचक वाक्य असं म्हणतात। तर प्रश्नवाचक वाक्याचा अजून एक सामान्य प्रमाणे तुम्ही पहचानू शकतात का, की यांचे जे प्रश्नचिन्ह आहे हा सर्वश्रेष्ठ सर्व प्रश्नात किंवा सर्व उदाहरणमध्ये होणारही। तर या जे प्रश्नवाचक चिन्ह आहे त्याबद्दल तुम्हाला लवकर समजून घेणार की हा प्रश्नवाचक वाक्य आहे। कळलं? हो। तर चला यांचं काही उदाहरण बघूया। पहिला बघा, तुम यहाँ उदास क्यों बैठे हो, तुम्ही इथे उदास काय बसला आहे, प्रश्नवाचक चिन्ह। तर याबद्दल तुम्ही अशा ठिकाणी लवकर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हा कोणता वाक्य आहे। आता दुसरा बघूया, कौन सी परीक्षा है, तर इथे कोणची परीक्षा आहे, तर कोणती परीक्षा आहे, तर परीक्षा याबद्दल प्रश्नचिन्ह लागलेला आहे, तर यांना आपण म्हणतात प्रश्नवाचक चिन्ह किंवा प्रश्नवाचक वाक्य। आता इथे बघा, प्रश्न तिसरा, मैं न रहू तो किससे बनेगा फावडा कुदाल खुरपी, तर इथे म्हणाले आहे की मी नाही राहणार तर कोणासोबत बनणार आहे जे फावडा कुदाल आणि खुरपी आहे। तर याबद्दल इथे प्रश्नचिन्ह अशा प्रमाणे दिलेले आहे। चौथा, मैं क्या झूठ बोल रहा हूँ, चौथा काय आहे, मी काय खोटं सांगत आहे, तर याप्रमाणे इथे पण प्रश्नचिन्ह लागलेला आहे। तर हा जो प्रश्न आहे तुमचा की मी काय खोटे बोलत आहे, तर यासोबत प्रश्नचिन्ह लावलेला आहे, म्हणून ही प्रश्नवाचक चिन्ह आहे। कळलं? हो। तर आता पाचवं बघूया, तुम कैसे कह सकते हो की ये पेड़ तुम्हारा है, तुम्ही कशा बोलू शकतात की हा वृक्ष तुमचा आहे, तर याबद्दल मी तुम्हाला प्रश्न असं म्हणाले आहे, तर याबद्दल इथे याचे प्रश्नचिन्ह दिलेले आहे, हा प्रश्नवाचक चिन्ह आहे। कळलं? हो, छान। तर तुम्हाला असा काही प्रश्न आहे का जे नाही समजते किंवा अशी कशी परिभाषा आहे का ज्या तुम्हाला नाही कळणार किंवा नाही करत आहे, यांचा काय होणार किंवा यांचा काय, असं काही आहेत का, सांगा लवकर। नाही, छान। चला अजून बघूया। आता आपला समोर आहे पाचवा, निर्देश वाक्य की परिभाषा।
तर यांची परिभाषा कशी आहे किंवा यांच्याबद्दल काय दिलेलं आहे हे आपण पाहणार आहे। तर पहिला बघा, जिस वाक्य में किसी को कोई निर्देश दिया जाता है उसे निर्देश वाक्य कहते हैं। या वाक्यात काही निर्देश देऊन जाणार आहे किंवा देत आहे त्यांना आपण निर्देश वाक्य असा म्हणतात। जसे फल सब्जी लेकर घर आओ, पहिला फल सब्जी घेऊन घरी या, तर याबद्दल यांचा निर्देश देतं की तुम्ही काय घेऊन या, फल आणि सब्जी घेऊन या। ते मी तुम्हाला बोलले आहे, निर्देश दिलेले आहे की हा सगळं घेऊन या। दुसरा, सुबह बगीचे में टहला करो, सकाळी तुम्ही बगीचाला टहलून करा। रोज सुबह प्राणायाम करो, तर याबद्दल आज्ञार्थक आणि निर्देशात हा दोघं तुम्हाला सामान्य दिसणार, तर थोडासा वेगवेगळा आहे, नाही तसं म्हणतात। तर तुम्हाला काय करायचं, निर्देश घ्यायचा की या म्हणजे निर्देश काय आणि आज्ञा द्यायचं की काय आहे, तर हे दोघंही वेगवेगळा आहे। कळलं? हो। तर अजून बघूया, चला बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे 6वा अनुरोध वाक्य की परिभाषा। आता अनुरोध या वाक्यात परिभाषा काय दिलेली आहे, चला बघूया। जिन वाक्य में किसी से कोई अनुरोध किया जाता है उन्हें अनुरोध वाक्य कहते हैं। इथे दिलेलं आहे की कोणी अनुरोध म्हणजे अनुरोध केलेला म्हणजे मी तुम्हाला नम्रप्रमाणे बोलणार की मला हे पाहिजे किंवा हे पाहिजे, तुम्ही नम्रप्रमाणेही मला देऊया, यांना म्हणतात आपण अनुरोध। परत सांगते मी, बघा, जिन वाक्यों में किसी से कोई अनुरोध किया जाता है उन्हें अनुरोध वाक्य कहते। ज्या वाक्यात काही कोणताही अनुरोध केलेले जात आहे किंवा अनुरोध केलेले जात आहे त्यांना आपण अनुरोध वाक्य असा म्हणतं। आणि हा अनुरोध वाक्य जे आहे कशासाठी आहे ते आपण इथे बघणार आहे, कुठे, त्यांच्या उदाहरणमध्ये बघणार आहे। तर पहिला उदाहरण बघूया, जसे कृपया मेरे आवेदन पत्र पर ध्यान दे, तर मी तुम्हाला काय अनुरोध करत आहे, कृपया माझे जे आवेदन पत्र आहे त्यामध्ये तुम्ही ध्यान घेऊया। तर याबद्दल असाही हे सगळं सही प्रमाणे दिलेले आहे। दुसरं बघा, अपनी कृपा दृष्टी बनाए रखे, मी तुमच्या सोबत अनुरोध करत आहे की आपली जी कृपा दृष्टी आहे माझ्यावर बनवून करूया, म्हणजे समोरचे व्यक्ती आहे किंवा कोणी पण आहे त्यामध्ये आपल्याला प्रेमळ रूपातील तुम्हाला किंवा त्यांना सांगायचं आहे। कळलं? हो। तर चला अजून बघूया। आता बघा 7वा विनंती भरा वाक्य की परिभाषा, म्हणजे हे जे विनंती भरा वाक्य, विनंती याबद्दलही तुम्हाला समजून घेणार आहे की विनंती म्हणजे खूपच नम्रप्रमाणे बोलायचा। जिन वाक्य में किसी से कोई विनंती की जाती है उन्हें विनंती भरा वाक्य कहते। ज्या वाक्यात आपला कोणताही समोर आलेला व्यक्ती आहे त्यातून आपल्याला विनंती करायचं आहे तर या विनंतीला आपण काय म्हणतात, विनंती भरा वाक्य असा म्हणत आहे। कळलं की नाही? कळलं। जसे पहिला बघा, महोदय मेरा शिक्षा शुल्क माफ करने की कृपा करें। महोदय म्हणजे इथे सांगितले आहे की तुम्ही माझे जे शिक्षा शुल्क आहे, शुल्क म्हणजे जे कोणताही आपण जे रक्कम आपण देते विद्यालयाला त्यांना म्हणतात, ती माफ करा। तो याबद्दल तुम्हाला इथे कळलेलं पाहिजे की हा विनंती मी करते, तर याबद्दल हा असा आहे। दूसरा, कृपया हमें अंतरिक्ष के बारे में बताएं, कृपया तुम्ही आम्हाला अंतरिक्ष यामध्ये काय होते काय नाही हे मला समजून घ्या किंवा बोलून द्या, याप्रमाणे। तीसरा, प्राचार्य जी मुझे 3 दिन का अवकाश देने की कृपा करे, तर इथे जे प्राचार्य आहे त्यांना आपण नमस्कार करून बोलत आहे किंवा बोलत आहे की हे प्राचार्य तुम्ही मला 3 दिवसाचं अवकाश पत्र देऊ, कारण की मला ते जायचं आहे। तर याबद्दल तुम्हाला कळलेलं पाहिजे किंवा कळलेलं आहे की विनंती भरा वाक्य काय आहे आणि त्यांचे उदाहरण बी कशाबद्दल आहे। कळलं की नाही? सांगा लवकर। कळाले? छान। तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो की वाक्य आणि त्याचा परिभाषा आणि त्यांचे प्रकार, कशाप्रमाणे त्याच्या 7 प्रकार आहेत त्याबद्दल आपण पाहिले की कसा बद्दल काय, कसा प्रकाराबद्दल व्यवस्थित ठिकाणी काय असतं आणि व्यवस्थित ठिकाणी काय, जे शब्द आहेत त्यातून आपण पाहिले की शब्दात काय दिलेलं आहे किंवा त्यांचा उपयोग कशासाठी केलेले जात आहे। जसं अज्ञार्थक वाक्य आहे, तर प्रश्नार्थक वाक्य आहे, असा बद्दल अजून काही जे वाक्य दिलेले आहे त्यांचा स्पष्टीकरण पाहिले आणि कशा रूपांतरण केले जाते, कशा प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे याबद्दल बी आपण पाहिले आहे। पाहिले की नाही? हो। तर याप्रमाणे आपल्या जे वाक्य होता आणि त्याची परिभाषा होती आणि त्यांचे जे प्रकार होते ते तुम्हाला कळलं की नाही? कळलं। तर याप्रमाणे आज आपण हे शिकलो की कसा यांचे प्रकार किंवा कसा यांची परिभाषा होती।
धन्यवाद.